नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जिल्हा न्यायालय भरती 2023-24 बाबत अत्यंत महत्त्वाचा प्रश्न संच इथे बघत आहेत। येणाऱ्या एक्झाम साठी हा प्रश्न संच आपल्याला खूप महत्त्वाचा आहे। यामध्ये आपण काही जुने प्रश्न सुद्धा बघत आहे आणि जुन्या प्रश्नांवरून आपण नवीन क्वेश्चन कशा पद्धतीने पडतील यावर आपण चर्चा करत आहे। पण त्याआधी जे लेकर आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल त्यांनी YouTube चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा रे पोराओ, व्हिडिओ कशा पद्धतीने आपण घेतोय, तुम्हाला आवडता आहे की नाही आवडत हेही मला सांगत चला, म्हणजे मला कळेल आणि तुम्हाला काय अपेक्षा आहे पोराओ ते सुद्धा सांगा रे लेकरांनो। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मित्रांपर्यंत लिंक लगेच पोहोचवा। तर चला वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। पण त्याआधी सर्वांना एक गोष्ट मला सांगायची आहे, जिल्हा न्यायालय सराव पेपरचा एक कोर्स आपण इथे लॉन्च केलेला आहे। इथे तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयाचे 3 सराव पेपर भेटणार, मराठी ग्रामर विषयाचे 3 सराव पेपर भेटणार, त्यानंतर तुला चालू घडामोडीचे 3 सराव पेपर भेटणार, एकंदरीत 5 सराव पेपर भेटणार। त्यात गणित बुद्धिमत्ता सुद्धा प्लस आहेत, असे 5 सराव पेपर एकंदरीत भेटणार। म्हणजे तुला मराठीचे त्यात 25 क्वेश्चन, जीकेचे तुला 25 क्वेश्चन आणि त्यानंतर इंग्लिश ग्रामरचे सुद्धा त्यात क्वेश्चन आहेत। ओके, तर असे तुला क्वेश्चनचा एक एकत्रित सराव पेपर भेटणार। आता एक गोष्ट लक्षात ठेव, इंग्लिश ग्रामर धतुरा आपल्याला क्वेश्चन पडणार नाही, गणिताचा क्वेश्चन जास्त येणार नाही। ओके, आपल्याला क्वेश्चन येणार ते मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञानवरती। सामान्य ज्ञानचे 15 क्वेश्चन, मराठीचे 15 क्वेश्चन कार्यक्रम खाल्लास। ओके, या गोष्टी क्लिअर करून टाका। ओके, तर 31 रुपयाला तुला सराव पेपर मी इथे लॉन्च करून दिलेला आहे। आता तो या माहितीसाठी सांगतो, तुला जरी 31 रुपयात सराव पेपरचे कोर्स जर परचेस केला ना, तर तुला मॅरेथॉनचे लेक्चर भेटणार आहे। म्हणजे काय, भूगोल मॅरेथॉन, मराठी ग्रामर मॅरेथॉन, सामान्य ज्ञान समज, तुला पॉलिटीची मॅरेथॉन, तुला इतिहासाची मॅरेथॉन, 3-3 तासाचे लेक्चर आहे फ्री मध्ये या 31 रुपयाच्या कोर्स मध्ये। 3-3 तासाचे लेक्चर नुसता राड आहे बाबा, 3-3 तासाचे लेक्चर आहे। तुला सगळं तो रिव्हिजन तिथं होणार, त्याच्या बाहेरचा तुला एकही क्वेश्चन पडणार नाही। ते लेक्चर आहे तू पाहू शकतो, एकदम झाक कार्यक्रम आहे। मग हे कोर्स कसा परचेस करायचा, आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करायची किंवा माझा मोबाईल नंबर आहे 93 70 70 66 79, केव्हाही मला व्हॉट्सअपला मेसेज कर किंवा डायरेक्ट कॉल कर। ओके, कार्यक्रम नुसता राडा आहे, राडा। चला, तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालयाचे सुद्धा आपण एक बॅच सुरू केलेली आहे। ज्या विद्यार्थी मित्रांना जिल्हा न्यायालय भरतीची बॅच हवी असेल त्यांनी 149 रुपयामध्ये ही बॅच परचेस करा, 4 महिन्याचा कालावधी। 149 रुपयामध्ये संपूर्ण बॅच। यात तुला काय भेटणार, मोकार सामान्य ज्ञान, मोकार मराठी व्याकरण पीडीएफ स्वरूपात नोट्स। ओके, 149 रुपयाची फक्त फी, फक्त 149 रुपये फी, 4 महिन्याचा कालावधी। बॅच झपकेन परचेस कर, नुसता राडा आहे, राडा। या बॅचच्या बाहेरचा एकही क्वेश्चन येणार नाही, 100% खात्री, प्लस सराव पेपर सुद्धा तुला इथे भेटणार आहेत। तर चला लेकरांनो, आपला पहिला क्वेश्चन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती आहे। शिवरायांनी राज्याभिषेकाच्या वेळी राजधानीसाठी कोणत्या गडाची निवड केली? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला पुराव 6 जून 1674 ला। महाराजांनी राज्याभिषेकाच्या दिवशी कोणत्या गडाची निवड केली? प्रतापगड, रायगड, पन्हाळगड की सिंहगड? चला, तर याचं योग्य उत्तर कोण देतं बघूयात। एकदम सोपा आणि सुंदर क्वेश्चन आहे, एकदम झाक क्वेश्चन आहेत लेकराव। चला, झपाझप, क्या बात आहे रे माझ्या वाघाव। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालाय 6 जून 1674 ला। 6 जून 1674 ला राज्याभिषेक झालाय। राज्याभिषेक कुठे झालाय पुराव? राज्याभिषेक कुठे झालाय तर रायगड या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे। रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय पुराव कधी? 19 फेब्रुवारी 1630 ला। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला? शिवनेरी नावाच्या किल्ल्यावरती झाला। शिवनेरी हा किल्ला कोणते आहेत? शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये आहे। पुण्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे शिवनेरी नावाचा किल्ला। छत्रपती शिवाजी महाराजांचा 1680 मध्ये मृत्यू झाला, आपल्याला माहिती आहे। तर तो रायगड किल्ल्यावरती झालेला आहे। महाराजांचं काय समाधी सुद्धा आपल्याला रायगड वरती बघायला भेटते। त्यानंतरला महत्वाचा मुद्दा, मोस्ट IMP काय तर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर आहे महाराष्ट्रामध्ये। छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्रामध्ये पुराव एकमेव मंदिर आहे आणि हे मंदिर आपल्याला सिंधुदुर्ग नावाच्या जिल्ह्यामध्ये बघायला भेटतं। सिंधुदुर्ग नावाच्या जिल्ह्यामध्ये हे मंदिर आपल्याला बघायला भेटतं।
छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर कुठे बघायला भेटलं? सिंधुदुर्ग नावाच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला हे मंदिर बघायला भेटतं आणि तिथे त्यांच्या पायाचा ठसा सुद्धा आपल्याला बघायला भेटतो. राजाराम महाराजांनी हे मंदिर बांधलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर दुसरे स्वराज्याचे धाकलेधरी, स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनले संभाजीराजे. चला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रायगड किल्ला. रायगड किल्ला ही स्वराज्याची दुसरी राजधानी आहे. तर स्वराज्याची प्रथम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी रायगड राजगड नावाचा किल्ला आहे. राजगड नावाचा किल्ला आहे. राजगड किल्ला हा पुण्यामध्ये लक्षात ठेवा. चला याला रायरीचा किल्ला म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. राजगड या किल्ल्याचं जुनं नाव आहे रायरीचा किल्ला. त्यानंतर पुढे शाहिस्ते खानने पुण्यात कोणत्या ठिकाणी प्रदीर्घ काळ मुक्काम केला? शाहिस्ते खानने पुण्यात कोणत्या ठिकाणी प्रदीर्घ काळ मुक्काम केला? आपल्या सर्वांना माहिती आहे प्रतापगडच्या पायथ्याशी खाणं नाही त्याला जाणं. बरोबर, प्रतापगडच्या पायथ्याला प्रतापगडच्या पायथ्याला कोण आला होता? शाहिस्ते खान आला होता. शाहिस्ते खान कुणाचा सरदार होता? शाहिस्ते खान हा विजापूरच्या आदिलशाहीचा एक सरदार होता. शाहिस्ते खानचा वध प्रतापगडच्या पायथ्याशी झाला आणि त्याचा मुंडका म्हणजे कुठं ठेवलं होतं? देवाऱ्यामध्ये. कुठं? तुळशीमध्ये. आपण म्हणतो ना कुंड तयार करून भिंतीला, कुठं? राजगडावरती. ओके, तो पॉइंट लक्षात ठेव. ओके, तर शाहिस्ते खानचा काय झाला? वध झाल्यानंतर महाराजांनी आदिलशाहीचा प्रांत ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि महाराज जाऊन पोहोचले ते म्हणजे कुठं बाब्या? पन्हाळाला. कुठे जाऊन पोहोचले? पन्हाळगडावर जाऊन पोहोचले आणि पन्हाळगडाला वेढा दिला. कुणी? पन्हाळगडाला वेढा दिला. कुणी दिला पुराव? पन्हाळगडाला वेढा कुणी दिला? काय म्हटलं आपल्याला? शाहिस्ते खान. आता लक्षात घे, पन्हाळगडाला वेढा दिला सिद्धीने पन्हाळगडाला वेढा दिला. सिद्धी जव्हार आणि सिद्धी महसूद, सासरे आणि जावई. ओके, यांनी पन्हाळगडाला वेढा दिला आणि महाराजांना पन्हाळगडामध्ये काय केलंय? कोंडलं गेलंय. पन्हाळगडावरून महाराज विशालगडाकडे यायला निघाले. कुठून? पन्हाळा टू विशाल. पन्हाळगडावरून कुठे यायला निघाले? विशालगडावरती यायला निघाले. कधी? गुरुपौर्णिमेच्या दिवशी. मध्ये जी खिंड होती तिला आपण काय म्हणायचो? तिला आपण काय म्हणतो बाबा? आता पावनखिंड असे म्हणतो. काय म्हणतो? पावनखिंड. पण जुनं नाव काय होतं? घोडखिंड. ही घोडखिंड कुणी लढवली? ही घोडखिंड लढवली बाजी प्रभू देशपांडे आणि 300 बांदल. बाजी प्रभू देशपांडे आणि 300 बांदलांनी ही घोडखिंड लढवलेली आहे. याच काळामध्ये पराव शाहिस्ते खान पुण्याच्या लाल महालामध्ये बसलेला होता. हा क्वेश्चन कधी पडलाय? 2018ला पुण्याला पडलेला आहे. 2018चा पुणेचा हा क्वेश्चन आहे. पुणे जिल्हा शिपाई न्यायालय. ओके, लाल महालामध्ये शाहिस्ते खान आपला तळ ठोकून बसलेला होता. मग या लाल महालामध्ये शाहिस्ते खानाचे बोट छाटले महाराजांनी. आपल्याला माहितीये शाहिस्ते खान औरंगजेबचा मामा होता. औरंगजेबचा कोण होता? मामा होता. औरंगजेबचा मामा होता शाहिस्ते खान. लाल महालाची स्थापना जिजामाता यांनी केलेली आहे, हे लक्षात ठेवा. जिजामाता ह्या मूळच्या सिंदखेडचे राजे लखोजी राजे जाधव यांच्या कन्या. सिंदखेड आता बुलढाण्यामध्ये आहेत. बुलढाण्यामध्ये लोणार नावाचं उल्कपातामुळे निर्माण झालेले एक सरोवर आपल्याला बघायला भेटतं. तोही पॉइंट लक्षात ठेवा. शनिवारवाडा कुठे बाब्या? शनिवारवाडा पुण्यामध्ये आहे. शनिवारवाड्याची स्थापना दुसऱ्या बाजीरावने 1730 मध्ये केलेली आहे. दुसऱ्या बाजीरावने 1730 मध्ये शनिवारवाड्याची स्थापना केली. ही घटना कधीची? 1660ची घटना आहे. कधीची? 1660ची. बाजी प्रभू देशपांडे यांनी घोडखिंड लढवली. हाही क्वेश्चन आपल्याला 2018ला शिपाई पदाला विचारलेला आहे. बाजी प्रभू देशपांड्यांची. तर शाहिस्ते खान कुठे होता? शाहिस्ते खान लाल महालात होता. लाल किल्ला दिल्लीला आहे बाब्या. लाल किल्ला कुठे? दिल्लीमध्ये आहे. लाल किल्ल्याची स्थापना कुणी केली? चला स्पीड मध्ये याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही देणार. लाल किल्ल्याची स्थापना कुणी केली याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देणार. त्यानंतर पुढे टिंब रक्ताने घोडखिंड पावन झाली. आपल्याला माहितीये बाजी प्रभू देशपांडे यांच्या रक्ताने घोडखिंड काय झाली? पावन झाली होती. यांच्या बरोबर कोण होते? 300 बांदल होते. 300 काय होते? बांदल सुद्धा यांच्या बरोबर होते, ते लक्षात ठेवा. चला त्यानंतर पुढे ग्रँड ट्रॅक रोड हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? जीटी रोड आपण त्याला म्हणतो. आपल्याला क्वेश्चन विचारला जातो पुराव जीटी रोडचा फुल फॉर्म सांगा, म्हणजे ग्रँड ट्रॅक रोड. ओके, ग्रँड ट्रॅक रोड हा भारतातील एक महत्वाचा नॅशनल हायवे आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 1 त्याला देण्यात आलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 1 त्याला देण्यात आलेला आहे. हा ग्रँड ट्रॅक रोड कलकत्त्यापासून तर पंजाबच्या अमृतसर पर्यंत आहे. कलकत्ता कुठे बाब्या? कलकत्ता हे कुठे रे लखराव? कलकत्ता पश्चिम बंगालची राजधानी आहे.
ते अमृतसर, अमृतसर कुठे? पंजाब मध्ये, अमृतसर, अमृतसर पंजाब मध्ये, या 2 शहरांना जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. पर पटना बिटना सगळं घेऊन जातो हा. कुठं? दिल्ली बिल्ली सगळं घेऊन जातो. कोणता? हा राष्ट्रीय महामार्ग, कलकत्ता ते अमृतसर. आता लक्षात घ्या, भारतामध्ये सर्वात प्रथम रस्त्याची जी स्थापना केलेली आहे ती केली आहे कुणी? तर शेरशाह सुरी याने. शेरशाह सुरी याने भारतात सर्वात प्रथम रस्ता निर्माण केलेला आहे. शेरशाह सुरी याने भारतात रस्ता निर्माण केला. कुठं? तर यानं रस्ता निर्माण केला पुराव कलकत्ता, कलकत्ता ते दिल्ली, कलकत्ता ते दिल्ली रस्त्याची निर्मिती यानं भारतात केलेली आहे. हा भारतातला पहिला रस्ता आहे. कलकत्ता ते दिल्ली यानं या रस्त्याची निर्मिती केली. याला भारतातला पहिला रस्ता म्हणत्या. यालाच जीटी रोड असं सुद्धा म्हणत्या. ग्रँड ट्रॅक रोड हा फुल फॉर्म आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, भारतामध्ये रस्त्याला सुरुवात ह्या भाऊनं केलेली आहे. ओके, त्यानं पहिली सडक निर्माण केली होती. शेरशाह सुरीने भारतात रुपया नावाचं चलन आणलेलं आहे. भारतामध्ये रुपया नावाचं चलन कोणी आणलं? शेरशाह सुरीने. 1540 मध्ये हुमायूचा पराभव केला आणि दिल्लीमध्ये सुरी साम्राज्याची स्थापना केली. दिल्लीमध्ये सुरी साम्राज्य स्थापन केलेला माणूस हा. सुरी साम्राज्य स्थापन केलेला माणूस शेरशाह सुरी. शेरशाह सुरीने मुघल सत्तेला खंड पाडलेला आहे. मुघल सत्तेला काय केलाय? खंड पाडलेला आहे. एकदा मुघल सत्ता सुद्धा एक क्वेश्चन घेऊन ते संपून टाकू. मुघल सत्तेला खंड कोणी पाडलाय? शेरशाह सुरीने पाडलेला आहे. तोही मुद्दा लक्षात ठेवा. शेरशाह सुरीने भारतात रुपया नावाचं चलन केलेलं आहे. बिहारची राजधानी असणारं पटना या शहराची स्थापना शेरशाह सुरीने केलेली आहे. पटना शहराची स्थापना शेरशाह सुरीने केली आहे. पटना शहराचं प्राचीन किंवा जुनं नाव काय? पाटलीपुत्र. पाटलीपुत्र हे पटना शहराचं जुनं नाव आहे. आणि या पटण्यामध्ये शेरशाह सुरीची समाधी सुद्धा आपल्याला बघायला भेटते. शेरशाह सुरीची समाधी आपल्याला पटण्यामध्ये बघायला भेटते, लक्षात ठेवा. ओके, पाटलीपुत्र हे पटना कुणी केलंय? शेरशाह सुरीने केलेलं आहे. पटना, आधुनिक पटना बिहारची राजधानी आहे. तुला राज्य आणि राजधानी हा क्वेश्चन 100% बनतो. चला, तर हे कोण आहे? आता कलकत्ता ते अमृतसर आहेत. आता हा रस्ता, हा जीटी रोड कलकत्ता ते दिल्ली, दिल्लीवरून काबूल पर्यंत इंग्रजांनी नेलता. दिल्लीवरून काबूल पर्यंत याचा विस्तार इंग्रजांनी केलेला होता या रस्त्याचा. चला पुढे, विधानसभा सदस्य होण्यासाठी किमान वय किती वर्ष लागते? जर तुला विधानसभेचा सदस्य व्हायचा असेल तर तो हा वय वर्ष किती असावं? 30, 25, 21 की 18? आता लक्षात घ्या, आपल्याला सदस्य व्हायचंय काय? तर वयाची अट आपल्याला पाहिजे. वय अट, वयाची अट कमीत कमी काय? कमीत कमी, कमीत कमी आधी घेऊ मग जास्त घेऊ. ओके, वयाची अट कमीत कमी. आता मला भारताचा राष्ट्रपती व्हायचं, याचा तू शेवटी स्क्रीनशॉट मारून घ्या ना. भारताचा मला राष्ट्रपती व्हायचं, भारताचा मला राष्ट्रपती व्हायचं, भारताचा मला उपराष्ट्रपती व्हायचं, उपराष्ट्रपती व्हायचं, तर महावय वर्ष बघूया 35 पूर्ण असणं गरजेचं आहे. महावय वर्ष 35 पूर्ण असणं गरजेचं आहे. मला राज्याचा राज्यपाल व्हायचं, मला राज्याचा राज्यपाल व्हायचं किंवा मला केंद्रशासित प्रदेशाचा नायब राज्यपाल व्हायचं, तर महावय वर्ष 35 पूर्ण असावं. मला लोकसभा किंवा विधानसभा सदस्य व्हायचं, लोकसभा किंवा विधानसभा सदस्य व्हायचं, विधानसभा निवडणुका लढवायच्या. मला एकतर लोकसभेची निवडणूक लढवायची किंवा मला विधानसभेची निवडणूक लढवायची, तर महावय वर्ष 25 पूर्ण असावं. 25 काय असावं? पूर्ण असावं. म्हणजे मला लोकसभेचा जर सदस्य व्हायचा असेल तर महावय वर्ष 25 पूर्ण असावं. मला विधानसभेचा सदस्य व्हायचा असेल तर 25 पूर्ण असावं. मला राज्यसभेचा सदस्य व्हायचा असेल, पाय बघा, राज्यसभा सदस्य व्हायचा असेल किंवा मला विधान परिषद सदस्य व्हायचा असेल, विधान परिषद, मला राज्यसभा किंवा विधान परिषद सदस्य व्हायचं असेल तर महावय वर्ष 30 पूर्ण असणं गरजेचं आहे. महावय वर्ष 30 पूर्ण असणं गरजेचं आहे. राज्यसभा विधान परिषद सदस्य व्हायचं असेल तर 30. मला भारताचा पंतप्रधान व्हायचंय, मला भारताचा पंतप्रधान व्हायचंय किंवा मला भारताचा मुख्यमंत्री व्हायचंय, तर महावय वर्ष कमीत कमी 25 पूर्ण असावं. कमीत कमी काय असावं? 25 पूर्ण असावं. या गोष्टी लक्षात घ्या. मला सरपंच, कमीत कमी सांगतोय, मला सरपंच व्हायचंय, महावय वर्ष 21 पूर्ण असावं. मला वय वर्ष किती? 21 पूर्ण असावं.
मला निवडणुकीत भाग घ्यायचा आहे, मला निवडणूक मध्ये भाग घ्यायचा आहे, तर महावय वर्ष 18 पूर्ण असावं. 18 काय असावं? पूर्ण असावं. या गोष्टी तुला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याचा तू स्क्रीनशॉट मारून घेशील, हे पाठ करशील. ओके. राष्ट्रपती उपराष्ट्रपती 35, राज्यपाल 35, लोकसभा विधानसभा 25, राज्यसभा विधान परिषद 30. ओके. त्यानंतर पंतप्रधान मुख्यमंत्री 25, त्यानंतर सरपंच 21, निवडणुका किती बाब्या? 18. जर मला निवडणुकीत भाग घ्यायचा असेल तर महावय वर्ष 18 पूर्ण असावं. हे काय कमीत कमी यांना वयाची अट आहे. आता जास्तीत जास्त वयाची अट कोणाला आहे? न्यायालयाच्या न्यायाधीशांना. चला द्या लक्ष. न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी जास्तीत जास्त वयाची अट आहे आणि यावरती आपल्याला क्वेश्चन बनवू शकतो. चला, वयाची अट कोणासाठी? जास्तीत जास्त वयाची अट जास्तीत जास्त. आता पुरावा लक्षात घ्या, मला सर्वोच्च न्यायालयामध्ये पहिल्यांदा आपण सर्वोच्च न्यायालय पाहू आणि मग आपण उच्च न्यायालय पाहू. सर्वोच्च न्यायालयामध्ये जर मला सरन्यायाधीश व्हायचं असेल, कोण आहे सध्या सरन्यायाधीश? न्यायाधीश चंद्रचूड. ओके. तर सर्वोच्च न्यायालयामध्ये जर मला सरन्यायाधीश व्हायचं असेल तर महावय वर्ष 65 पेक्षा जास्त नकोय, 65 पेक्षा कमी असावं. तर महावय वर्ष 65 पेक्षा कमी असावं. ओके. 65 पेक्षा जास्त नाही, 65 पेक्षा कमी असावं. आणि कमीत कमी 30 असलं तरी चालेल, 25 असलं तरी चालेल. पण त्यांना ज्या पात्रता आहेत, 10 वर्ष उच्च न्यायालयात वकिली किंवा 5 वर्ष न्यायिक पद धारण केलेलं असावं किंवा राष्ट्रपतीच्या मते कायदे पंडित असावा. ओके. सरन्यायाधीश व्हायचं असेल तर 65 वर्ष. उच्च न्यायालय आपलं सर्वोच्च न्यायालयामध्ये अन्य 33 न्यायाधीश आहेत. त्याला इतर न्यायाधीश आपण सुद्धा म्हणतो. या इतर न्यायाधीशांसाठी महावय वर्ष कमी काय? जास्तीत जास्त 62 पेक्षा कमी असावं. काय असावं? 62 वर्षापेक्षा कमी असावं. ओके. 62 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये अन्य न्यायाधीश. हे काय झालं? सर्वोच्च न्यायालय झाले. आता उच्च न्यायालय. जर मला उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश व्हायचं असेल, जर मला उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश व्हायचं असेल तर एक मुख्य न्यायाधीश. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची वयाची अट. उच्च न्यायालयात जर मला मुख्य न्यायाधीश व्हायचं असेल तर माझं वय वर्ष पुराव 62 पेक्षा कमी असावं. 62 पेक्षा कमी असावं. उच्च न्यायालयात जर मला न्यायाधीश व्हायचं असेल तर माझं वय वर्ष 62 पेक्षा कमी असावं, मुख्य न्यायाधीश. आणि उच्च न्यायालयामध्ये मला जर अन्य न्यायाधीश व्हायचं असेल, अन्य किंवा इतर न्यायाधीश व्हायचं असेल, ओके, हे राष्ट्रपती ठरवतात आकडे किती पाहिजे, अन्य किंवा इतर. ओके. तर माझं वय वर्ष 60 पेक्षा कमी असावं, 60 पेक्षा कमी असावं. या गोष्टी तुला पाठ करणं गरजेचं आहे. यावरती तुला 100% क्वेश्चन बनल म्हणजे बनल. ओके. याचाही स्क्रीनशॉट मारून घे. मला 100% खात्री आहे की तू आपल्या लेक्चरचं सगळं लिहून घेत असेल. ते पाठ कर. येणाऱ्या एक्झाम साठी तुला खात्रीशीर क्वेश्चन बनवू शकतो. चला, महाराष्ट्रातून राज्यसभेत किती सदस्य निवडले जातात? संसदेचं जे आपलं सभागृह आहे पराव, संसद नावाचं जे आपलं संसद नावाची जी शासन व्यवस्था आहे, याचे 2 सभागृह आहे. संसदेमध्ये 3 लोकांचा समावेश होतो. संसदेमध्ये राष्ट्रपती पण येतो. संसदेमध्ये कोणाकोणा समावेश होतो लक्षात घ्या. राष्ट्रपती कलम 52. संसदेमध्ये लोकसभा येते कलम 81. लोकसभा कलम 81 संसदेत समावेश होतो या लोकांचा कलम 81. आणि संसदेत येते राज्यसभा कलम 80. यांचा समावेश संसदेमध्ये होतो. काय? संसदेची तरतूद भारताच्या संविधानाच्या कलम 79 मध्ये आहे. संसदेची तरतूद 79 मध्ये, राष्ट्रपती 52, लोकसभा 81, राज्यसभा 80. राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह व दुसरे सभागृह आहे. वरिष्ठ व दुसरे सभागृह आहे. तर लोकसभा हे संसदेचं कनिष्ठ व पहिले सभागृह आहे. कनिष्ठ व प्रथम सभागृह आहे. ओके. या राज्यसभेमध्ये 250 सदस्य कार्य करू शकतात जास्तीत जास्त 1971च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार. ओके. पण वर्तमान मध्ये 245 सदस्य आहेत. 250 पैकी 12 सदस्य राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. तुला क्वेश्चन विचारला जाईल, राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींद्वारे नामनिर्देशित केलेल्या सदस्यांची संख्या किती? राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींद्वारे नामनिर्देशित केलेल्या सदस्यांची संख्या किती आहे? 12 आहे.
ओके, ह्या 250 पैकी 31 सदस्य युपीचे आहेत. तर महाराष्ट्र राज्याचे सदस्य पुराव 19. महाराष्ट्र राज्याचे लोकसभेत सदस्य किती आहे? 19. आज राज्यसभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्यसभेमध्ये 19 सदस्य, युपीचे सर्वात जास्त 31 आहे 250. राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते? 250. वर्तमान मध्ये 245. राज्यसभेत राष्ट्रपतीचे 12 सदस्य असतात. लोकसभेमध्ये सदस्य संख्या किती बाबा? लोकसभेमध्ये जास्तीत जास्त 550 असू शकते. वर्तमान मध्ये 543 आहे. 543 पैकी महाराष्ट्र राज्याचे 48 आहे. लोकसभेत महाराष्ट्र राज्याचे 48 सदस्य आहेत. आता लक्षात घ्या, संसदेमध्ये लोकसभा पण येते, संसदेमध्ये राज्यसभा पण येते. मग लोकसभेमध्ये 48 सदस्य महाराष्ट्र राज्यातून जातात, तर राज्यसभेमध्ये 19 सदस्य महाराष्ट्र राज्यातून जातात. आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल, भारताच्या संसदेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या सदस्यांची संख्या किती? भारताच्या संसदेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या सदस्यांची संख्या किती? 48 अधिक 19 67 सदस्य. किती सदस्य? 67 सदस्य. त्यात राज्यसभेमध्ये किती आहे? 19 आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं काय योग्य उत्तर आहे. सैनिक पेशी असे कोणत्या पेशींना म्हटले जाते? मानवी शरीरामध्ये जर एखाद्या हानिकारक जीवाणूने जर प्रवेश केला तर सैनिक पेशी अशा बंदुकी घेऊन उभ्या राहतात आणि धाडाधाडा त्याला गोळ्या घालण्याचा प्रयत्न करतात. मग पोटात गडबड होती. तर लेकरांनो, या सैनिक पेशींना आपण WBC असे म्हणतो. WBC याला आपण व्हाईट ब्लड सेल असे म्हणतो. याला आपण पांढऱ्या पेशी असे म्हणतो. काय म्हणतो? पांढऱ्या पेशी. या मानवी शरीरामध्ये सैनिक पेशी म्हणून कार्य करत असतात. तर तांबड्या पेशी या मानवी शरीरात मोठ्या प्रमाणात आढळतात. मोठ्या प्रमाणात आढळतात. प्रमाण काय? जास्त आहे. ओके, आता लक्षात घ्या मोस्ट IMP पॉइंट काय? तर मानवी शरीरामधील ज्या रक्त आहेत किंवा जे रक्त पेशी आहेत, म्हणजे तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, यांचा कार्यात्मक आणि रचनात्मक घटक हा हिमोग्लोबिन असतो. काय असतो? हिमोग्लोबिन असतो. मानवी शरीरातील काय? तर पेशींचा कार्यात्मक व रचनात्मक घटक म्हणजे हिमोग्लोबिन होय. काय असतो? हिमोग्लोबिन असतो. हा पॉइंट लक्षात ठेवा. मानवाच्या एकूण वजनाच्या जवळपास 7% वजन रक्ताचं असतं. किती वजन असतं? 7% वजन रक्ताचं असतं. 4 ते 5 लिटर मानवाच्या शरीरात साधारण रक्त आपल्याला बघायला भेटतं. तोही मुद्दा लक्षात ठेवा. दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे कोणते? दक्षिण भारतातलं सर्वात मोठं नदी खोरे कोणतं? गोदावरी, कृष्णा, कावेरी की नर्मदा? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे, महाराष्ट्राचा जवळपास 49.5% भाग याने व्यापलेला आहे. त्याचं नाव आहे गोदावरी. गोदावरी नदीला दक्षिण भारताची रुद्रगंगा असे म्हणतात. गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा असे सुद्धा म्हणतात. कोणाला? गोदावरी नदीला. ओके, गोदावरी नदीचा उगम झालाय नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रह्मगिरी टेकड्यांवर. ब्रह्मगिरी नावाच्या टेकड्यांवरती या गोदावरी नदीचा उगम झालाय. भारतामध्ये 1465 तर महाराष्ट्रामध्ये 668 किलोमीटरची लांबी आहे. महाराष्ट्रामधील सर्वात मोठी नदी म्हणून आपण गोदावरी नदीकडे बघत असतो. गोदावरी नदीवरती नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिलं मातीचं धरण आहे गंगापूर. महाराष्ट्रातील पहिलं मातीचं धरण गोदावरी नदीवरती नाशिक जिल्ह्यात आहे गंगापूर येथे. तर जायकवाडी नावाचं धरण हे गोदावरी नदीवरील एक महत्वाचं आणि मोठं धरण आहे. जायकवाडी धरण हे पैठणचे धरण म्हणून ओळखले जाते. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहेत. जायकवाडी धरणाच्या जलाशयाला आपण नाथसागर असे म्हणतो. हा मुद्दा लक्षात ठेवणं तुला गरजेचं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? महाराष्ट्राच्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला मी शिकवलेल्या आहेत. महाराष्ट्राचा राज्यपाल आणि हरियाला आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बेस आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. या गोष्टी पाठ करा. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आहेत. राज्य खेळ या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत. महाराष्ट्राचा कोण आहे? राज्यपाल रमेश बेस आहेत. राज्यपालाची तरतूद कलम 153 मध्ये करण्यात आलेली आहे. चला, त्यानंतर क्रियापद ओळखा. मी भारताचा नागरिक आहे या वाक्यातील क्रियापद ओळखा. आता सर्वात पहिल्यांदा क्रियापद ओळखण्याआधी क्रियापद काय असतं, क्रियापदाची व्याख्या काय ती आपल्याला समजणं गरजेचं आहे. क्रियापद म्हणजे काय? ज्या शब्दाशिवाय
शिवाय वाक्य पूर्ण होत नाही, वाक्य पूर्ण होत नाही किंवा वाक्याला रूप मिळत नाही, काय मुख्य रूप मिळत नाही, वाक्य पूर्ण होत नाही, होत नाही, त्यास त्यास क्रियापद असे म्हणतात, त्यास काय म्हणतात, क्रियापद म्हणतात. वाक्य पूर्ण होत नाही. मग मी वाक्य लिहिलं, मी भारताचा नागरिक आहे. मी वाक्य काय लिहिलं, मी भारताचा नागरिक आहे, मी भारताचा नागरिक आहे. मी फक्त एवढंच लिहिलं, मी भारताचा नागरिक आहे की नाही, याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. मग मी इथे टाकलं आहे. मग आहे या शब्दाने काय झालं, वाक्य पूर्ण झालं. म्हणून आहे हा शब्द आपला काय झाला, पुरावा वाक्यातील क्रियापद झाला. क्रियापद म्हणजे ज्याच्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही त्याला क्रियापद असे म्हणतात. पॉइंट लक्षात ठेवा. चला, मराठी व्याकरणामध्ये प्रयोगाचे किती प्रकार आहेत, 4 3 2 की 1. मराठी व्याकरणामध्ये प्रयोगाचे एकूण प्रकार किती आहेत, तर लेकरांनो मराठी व्याकरणामध्ये प्रयोगाचे 3 प्रकार आहेत. मराठी व्याकरणामध्ये प्रयोगाचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रयोगाचा प्रकार म्हणजे कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोग. दुसरा प्रयोगाचा प्रकार म्हणजे कर्मणी प्रयोग, कर्मणी प्रयोग. आणि तिसरा प्रयोगाचा प्रकार म्हणजे भावे प्रयोग. हे मराठी व्याकरणामध्ये कर्माचे 3 प्रकार आहेत. लक्षात, प्रयोगाचे 3 प्रकार आहेत. आता आपण पुढील लेक्चरला एक क्वेश्चन कर्तरीवर घेऊ, एक क्वेश्चन कर्मणीवर आणि एक क्वेश्चन भावेवर, म्हणजे हे प्रयोग आपले कंप्लीट होऊन जातील. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि काय भावे प्रयोग. कर्तरी प्रयोग, कर्ता बदलायचा क्रियापद बदलेल, कर्ता बदलला की क्रियापद बदलेल. काय बदलत, क्रियापद बदलतं, याला आपण कर्तरी प्रयोग म्हणतो. कर्मणी प्रयोग म्हणजे कर्म बदलला की क्रियापद बदलतं, कर्म बदलला की क्रियापद बदलतं, कर्मणी प्रयोग. भावे प्रयोग म्हणजे कर्ता बदलून पाहिला व कर्मही बदलून पाहिला तरी क्रियापद बदलत नाही, क्रियापद बदलत नाही, क्रियापद बदलत नाही, त्याला भावे प्रयोग असे म्हणतो. म्हणजे लिंगानुसार कर्ता बदलला, राम आंबा खातो, सीता आंबा खाते, ओके, क्रियापद लगेच बदलत. कर्म बदलला, कर्मानुसार लिंग वचन विभक्तीनुसार कर्म बदलला, क्रियापद बदलेल. कर्म बदलला, कर्ताही बदलला, पण क्रियापदात बदल झाला नाही. तर अशा पद्धतीने प्रयोगाचे 3 प्रकार आहेत. ते आपण पुढे एक एक क्वेश्चन एक एक लेक्चरला घेऊया. भरती या शब्दाचा विरुद्ध शब्द कोणता, लेकरांनो खास तुमच्यासाठी आपण एक पीडीएफ स्वरूपात काय केले, नोट्स उपलब्ध करून दिलेले आहेत. 100 पेजची नोट्स आहे, एकदम फ्री मध्ये, एकदम फ्री मध्ये ही नोट्स आहेत. ही नोट्स तुला फक्त व्हॉट्सअपला भेटेल. 93 70 70 66 79 माझा व्हॉट्सअप नंबर आहे. मला व्हॉट्सअपला मेसेज कर आणि 100 पेजची फ्री मधील मराठी व्याकरणाची पीडीएफ मिळव. ओके, यामध्ये शब्दसंग्रह वगैरे भरपूर क्वेश्चन तुला याच्यावरती पडतील. 6 ते 7 क्वेश्चन या पीडीएफ मध्ये तुला न्यायालयाचे दडलेले आहेत. भरती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो, ओहोटी असा होतो. काय होतो, ओहोटी. यश अपयश, आखूड लांबट. ओके, चला पुढे. लग्न मंडपात आज नवरी खूप सुंदर दिसत आहे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित शब्दाची काय ओळखा, जात. लग्न मंडपात आज नवरी खूप सुंदर दिसत आहे. अधोरेखित शब्द काय, सुंदर आहे. ओके, आता आपल्याला काय केलंय, सुंदर या शब्दाची जात ओळखायची आहे. मग आता लक्षात ठेवा काय, तर पुराव नामाची विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो, नामाची विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला आपण विशेषण असे म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, विशेषण असे म्हणतो. नामाची विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असे म्हणतो. आणि ते सुंदर हा विशेषण दडलेला आहे. कोणता, सुंदर हा विशेषण दडलेला आहे. म्हणून लग्न मंडपात आज नवरी खूप सुंदर आहे, यातील सुंदर हा काय झाला, विशेषण झालेला आहे. विदोषी या शब्दाचा पुलिंगी शब्द ओळखा. जसं विद्वान, विदुषी. विद्वान हा शब्द पुलिंगी शब्द आहे, तर विदुषी हा शब्द काय आपल्याला, विदुषी हा शब्द स्त्रीलिंगी शब्द इथे बघायला भेटतो. जसं कवी या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द काय, कवयित्री. जसं की सुतार, सुतारी. या शब्द लक्षात ठेवा, याच्यावरती आपल्याला 100% क्वेश्चन बनतो. त्यानंतर तुमच्यासाठी शेवटचा क्वेश्चन होमवर्क साठी हा क्वेश्चन आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देणार. सर्व लेकर कमेंट बॉक्स मध्ये देणार. काय, आगरतळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे. तुम्हाला मी छाती ठोकून सांगितलं, पोट्याव तुम्हाला राज्य राजधानी, राज्याचं प्रमुख हे पाठ करणं गरजेचं आहे. त्यावरती तुम्हाला 1-2 क्वेश्चन बनणार म्हणजे बनणार. तर चला विद्यार्थी मित्रांनो,
सर्वात महत्वाची गोष्ट, ही बॅच आपली 499 रुपयाला 2 तारखेपर्यंत उपलब्ध करून दिली। 2 जानेवारी 2024 पर्यंत जे लेकर ही बॅच परचेस करतील त्यांना फक्त 499 रुपये पे करावे लागेल। पण त्यानंतर ज्यांना ही बॅच पाहिजे असेल त्यांना 699 रुपये द्यावा लागेल। त्यामुळे बाबा लवकरात लवकर बॅच घेऊन टाक, एकदम सुंदर बॅच आहे, संधी वाया घालू नको। तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नवीन लेक्चर मध्ये, तोपर्यंत चांगला अभ्यास करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काय अजून अपेक्षा आहे त्याही कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा असतो हेही तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगणं गरजेचं आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढील लेक्चर मध्ये, तोपर्यंत अभ्यास करा। थँक्यू सो मच।